नमस्कार. मी योगेश बबन गाडगे, धाप या मराठी चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता. 25 जुलै 2025 रोजी आपला धाप हा मराठी चित्रपट नारायणगावच्या लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटर येथे रिलीज झाला होता, केवळ एका थिएटरमध्ये. खरं तर आजचा व्हिडिओ हा सर्व रसिक प्रेक्षकांचे, माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहिलेल्या सर्व समाजसेवकांचे, त्याचबरोबर आदरणीय विक्रांतदादा खैरे, लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटरचे ओनर यांचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ करावा वाटतो. आजचा गुरुवारचा दिवस, उद्या शुक्रवार, 4 आठवडे आपल्या धाप या चित्रपटाला रिलीज होऊन पूर्ण होत आहेत. आणि खरं सांगायचं तर सर्वच्या सर्व शो झाले, फक्त 2 श्रावणी सोमवार वगळता. कारण एका सोमवारच्या दिवशी टेक्निकल इश्यू होता, तिकीट्स ऑनलाईन बुक होत नव्हते, त्यामुळे कन्फ्युजनमुळे प्रेक्षकांच्या शो होऊ शकला नाही. आणि एका सोमवारी आपल्या नारायणगावमध्ये दहीहंडीचा मोठा उत्सव होता, संध्याकाळच्याच वेळेत 6 ते 8-9च्या दरम्यान. तर त्यावेळीसुद्धा आपला शो कॅन्सल झाला होता. खरं तर ही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण मला वाटतं की जे खरं आहे, सत्य आहे, तेच नेहमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते 2 दिवसाचे शो वगळता आपले सर्व चित्रपटाचे शो संध्याकाळी 6 ते 9च्या वेळेतले झाले. शनिवारी रविवारी आपले कधी 3 शो झाले सुट्टीच्या दिवशी. तर अशा प्रकारे आपल्या जुन्नर तालुक्यातून चांगला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. परंतु प्रमोशन ज्यावेळेस मी सुरू केलं होतं, त्यावेळेस असं ग्राह्य धरलं होतं की आपल्या जुन्नर तालुक्याची, आंबेगाव तालुक्याची जी लोकसंख्या आहे ती 10-12 लाखाच्या घरात आहे आणि त्यातले कमीत कमी 1 लाख प्रेक्षक तरी आपला चित्रपट पाहायला येतील, हा असा आपला गोड गैरसमज किंवा जे आपण गृहीत धरलेलं असतं ते धरून आपण चाललेलो असतो. तर आत्तापर्यंत 2 ते 2,500 लोकांपर्यंत चित्रपट पोहोचला. त्या सर्वांनी येऊन चित्रपट पाहिला. चित्रपट रिलीज झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माझ्या पाठीशी कोणी उभं राहिलं असेल तर ते पहिल्यांदा रिलीज करण्याआधी विक्रांतदादा खैरे उभे राहिले, ज्यांनी सहकार्य केलं की आपल्या लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटरला हा सिनेमा आपण रिलीज करू. आणि खरं तर तिथेच मला खूप मोठं पाठबळ मिळालं आणि आजही एका मोठ्या भावाप्रमाणे दादा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्याचबरोबर सिनेमा सुरू झाल्यानंतर आपण असं ग्राह्य धरलेलं असतं की कोणीतरी आपल्या चित्रपटाचा येऊन एखादा शो विकत घेईल आणि तो त्यांच्या माध्यमातून दाखवला जाईल. तर या गोड आणि निरागस अशा आशेवरती आपण राहिलेलो असतो. आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ राजकारणी किंवा वेगवेगळे समाजकारणी आपल्या पाठीशी उभे राहतील, आपल्याला मदत करतील, तर हा सगळा एक गोड गैरसमज असतो. तर तसं काही प्रत्यक्षात होत नाही. परंतु माझ्या पाठीमागे तसाही खूप खंबीरपणे अनेक समाज कार्यकर्ते उभे राहिले. त्यामध्ये असतील अनिल गुंजाळ गुर्जे असतील, रानमाळा गावचे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातूनच वल्लभ सर शेळके यांनी एक धाप चित्रपटाचा शो घेतला होता त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त. त्याचबरोबर पंकजदादा कनसे राजुरी यांनी एक चित्रपटाचा शो घेतला होता. यानंतर हर्षल भाऊ वाजगे, जनजीवन सम्राट यांनी खऱ्या अर्थानं पाठबळ दिलं. त्यांनी त्यांच्या माध्यमातून 3 शो घेतले आणि नारायणगावातल्या सगळ्या महिलांसाठी जे नेहमी उपक्रम राबवत असतात, त्या उपक्रमामार्फत त्यांनी त्या महिलांना सिनेमा दाखवला आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट प्रमोशनसाठी पडला. त्यानंतर आदरणीय पांडुरंगजी पवारसाहेब असतील, त्यांनी एक शो घेतला. त्यानंतर माझा भाऊ आहे विराज गाढवे, त्याच्या माध्यमातून आदरणीय वकील साहेब राजेंद्र कोल्हे यांनीसुद्धा 2 शो घेतले होते. तर अशा प्रकारे या माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेल्या सर्व समाज कार्य करू पाहणाऱ्या सर्व मायबाप जनतेचे मी आभार मानतो. आणि आता ती वेळ आलेली आहे, असं वाटतं की आपण 4 आठवडे झाले आपल्या हिमतीनं, ताकदीनं जितकं लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येत होतं, तितक्या ताकदीनं आपण लढलो आणि अजूनही प्रेक्षक येत आहेत. 20 लोक, 25 लोक,
आता कधी पावसाचं वातावरण असतं, काही वेळेचं नियोजन असतं. 6 ते 9 संध्याकाळची वेळ मोस्टली तक्रार केली जाते, की बाबा कामाची वेळ असते. कोणाला दूध डेअरीमध्ये दूध घालायला जायचं असतं, महिलांची घरची कामं असतात, तर या वेळेत आम्हाला चित्रपट पाहायला जमत नाही. परंतु याआधी आपण 3-3 शो ठेवले होते, त्यावेळेतही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी एक लिमिट असतं, बंधन असतं. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे होतील असं नसतं, की त्याच वेळेत आपल्याला शो उपलब्ध होईल. ज्यांना खरंच इच्छा आहे चित्रपट पाहायची, ते वेळ काढून कसंही मॅनेज करून येऊ शकतात. परंतु याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही, की तुम्ही आले नाहीत किंवा चित्रपट पाहिला नाही. जितका प्रतिसाद मिळाला आहे तो अविश्वसनीय आहे, खूप चांगला आहे. त्याबद्दल मी सर्व आपल्या जुन्नर तालुक्यातील, आंबेगाव तालुक्यातील रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. ओळखीचे जे होते, ज्यांना आपण गृहीत धरलं होतं, मित्रपरिवार असेल, काही ओळखीचे लोकं असतील, जे म्हणतायत फक्त अजूनही, की आम्हाला यायचं आहे, पण आमच्या वेळेनुसार येऊ. आता प्रश्न असा आहे, की जर एखादा सिनेमा 4-4 आठवडे चालू असूनही जर तुम्हाला वेळ मिळत नसेल येण्यासाठी, तर त्याच्या पलीकडे आणखी कुठला वेळ आपण चित्रपटाच्या शोसाठी ठेवू शकतो? तर ते माझ्या थोडंसं हाताच्या बाहेरचा विषय आहे. तर माझी एवढीच विनंती राहील, की जर तुम्हाला खरंच सिनेमा पाहायचा असेल, मनातून इच्छा असेल, तर तुम्ही मग तशी पूर्वकल्पना द्या, की आम्हाला ग्रुपने येऊन चित्रपट पाहायचा आहे. आमच्या 20 महिला आहेत. आम्ही 25 जणांचा ग्रुप आहे. तर अशा ग्रुपने येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपल्याला शोची वेळ थोडीशी अरेंज करता येऊ शकते. तर आपण सध्या असा प्लॅन करूयात, की आधी आपण ठरवूयात, की या वेळेत सिनेमा पाहायचा आहे आणि इतक्या 25 लोकांचा, 30 लोकांचा प्रेक्षकांचा ग्रुप आहे. तर अशी पूर्वकल्पना आपण मला 96 65 37 37 39 या नंबरवरती फोन करून किंवा WhatsApp मेसेज करून द्या. तर आता हा एकच मार्ग आहे, की जर तुम्ही ग्रुपने येऊन सिनेमा पाहायचा असेल, तर आपण तशा तुमच्या वेळेत एखादा शो अरेंज करू शकतो. आपण तसं विक्रांतदादाशी बोलून रिक्वेस्ट करून तसं अरेंज करू शकतो. परंतु लिमिट किंवा कंडिशन तीच आहे, की ग्रुपने सिनेमा पाहायला यावं. तर हा व्हिडिओ याचसाठी होता, की आता 4 आठवडे धाप चित्रपट रिलीज होऊन पूर्ण झालेले आहेत. पुढचे प्रयत्न सुरू आहेत. एक व्यक्ती, एकटा माणूस, ज्याच्या पाठीमागे फक्त 3 मित्र उभे आहेत प्रमोशनसाठी सध्या तरी. ती कंडिशन अशी आहे. माझा मित्र रवी दरेकर, सौरभ मोरे आणि रोहन सोनवणे. आम्ही 4 स्टुडिओतली लोकं, चौघच जण प्रमोशनसाठी शेवटपर्यंत लढलो, झगडलो. कलाकारांनी त्यांच्या माध्यमातून काही थोडे दिवस, एखादा आठवडा प्रमोशन केलं असेल. परंतु ती आत्मीयता आणि ती भावना असायला पाहिजे, की आपण ज्या चित्रपटात काम केलंय, त्या चित्रपटाचं प्रमोशन आपणही करणं गरजेचं आहे. सिनेमा मुळात अर्थात एकाच थिएटरला रिलीज झाला आहे, त्याच्यामुळे प्रमोशन तिकडे त्यांच्या भागातही करून काही फायदा नाही. परंतु ज्यावेळेस तशी वेळ येईल, त्यावेळेस सगळे कलाकार माझ्या पाठीशी, ज्यांनी काम केलं ते खंबीरपणे उभे राहतील आणि चित्रपटाचं प्रमोशन करतील अशी अपेक्षा ठेवतो. त्याचबरोबर आजचा हा गुरुवार 4थ्या आठवड्यातला सेकंड लास्ट डे, उद्यापासून 5वा आठवडा सुरू होतोय. परंतु फक्त आठवडे सुरू होऊन आता फायदा नाही. तिथे प्रेक्षकसुद्धा असणं गरजेचं आहे. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेला आपल्याला शो दिलेला आहे. अनेक मित्र आहेत जे फक्त म्हणतायत, म्हणजे स्वतःहूनच संपर्क करतायत, की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे परंतु या वेळेतला. तर तुम्ही ठामपणे एका गोष्टीवरती, एखाद्या वाक्यावरती ठाम राहा, की या दिवशी आम्हाला सिनेमा पाहायचा आहे आणि या दिवशी आम्ही इतके लोकं येतोय. तर आपल्याला त्या पद्धतीने अरेंजमेंट करता येईल. बाकी आता कुणाकडूनही कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. जे काही करायचं आहे, आत्ता 1 महिन्यात जे निदर्शनास आलं, की जे काही आपल्याला करायचं आहे ते आपल्याला, ही लढाई आपल्या एकट्याची असते. चित्रपट क्षेत्र आणि राजकारण क्षेत्र ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इथे आर्थिक सपोर्टची मला कोणाकडनंही अपेक्षा नाही. परंतु शाब्दिक सपोर्ट जो असतो, की तुमच्या माध्यमातनं 4 लोकांपर्यंत आवाहन करून, की बाबा आपल्या एका तालुक्यातल्या मुलाचा चित्रपट आलेला आहे, तो आपण थिएटरला जाऊन पहा. एवढं सुद्धा पाठबळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पण
तसं काही मला जाणवलं नाही ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या. पण त्याही लोकांवर मी नाराज नाही, कारण ते क्षेत्र वेगळं आहे. आणि म्हणून म्हणतो की प्रत्येक क्षेत्र वेगळं असल्यामुळे ज्याला त्याला ज्याची त्याची लढाई आपल्या आपल्या पद्धतीनं लढायची असते, आगेकूच करायची असते. तर हे क्षेत्र मी निवडले. या क्षेत्राचा जो काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे तो सगळा माझ्या आयुष्यावर पडणार आहे. तर त्या पद्धतीनंच मला पुढे गेलं पाहिजे, रस्ता योग्य निवडला पाहिजे आणि त्या वाटेनं चालून योग्य तो मार्ग शोधला पाहिजे. तेव्हा जाऊन कुठेतरी यश मिळेल आणि प्रयत्न तसे सुरू आहेत. नक्कीच त्या प्रयत्नांना यश मिळेल. आणि पण आत्ता अशी वेळ आलेली आहे की तालुक्यापुरतं लिमिटेड न राहता तालुक्याच्या बाहेर आपला तालुका, आपला मुलगा असं सतत ते लोकांवरती बिंबवण्यापेक्षा आपल्याला आपल्या माध्यमातून किती प्रयत्न करता येतात हे प्रयत्न करून पुढे जाण्याचा मी निश्चय केला आहे. आणि तोच निश्चय मनाशी धरून पुढील वाटचाल करणार आहे. तर हा व्हिडिओ फक्त आपल्या सर्व जुन्नर तालुक्यातील, आंबेगाव तालुक्यातील काही प्रेक्षक संगमनेरवरून आले होते, पुण्यावरून आले होते, त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी केला आहे. पुन्हा एकदा सांगतो, ही लढाई पुढे थोडी थोडी का होईना सरकत राहील. योग्य मार्ग मिळत जातील आणि योग्य मार्ग मिळाल्यानंतर, योग्य डिसिजन झाल्यानंतर तसं तुम्हाला सर्वांना ते सांगण्यात येईल. आणि जर काही झालं नाही तर जसं आपलं आधी ठरलं होतं, सिनेमा यूट्यूबवर टाकायचा किंवा एखाद्या TV चॅनलला सेल आउट करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातील. परंतु मी थांबणार नाही. आत्ता थोडंसं शांततेचं वातावरण आहे, कारण 4 आठवडे सिनेमा चालवणं, तेही एकाच तालुक्यात एकाच थिएटरला चालवणं आणि लिमिटेड संसाधने आहेत. प्रमोशनसाठी आपल्याकडे कुठलाही सोर्स नाही. जे काही सोशल मीडियावर आजपर्यंत काम करून फेसबुक पेजेस असतील, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, या माध्यमातून जेवढे फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स मिळवले तितक्याच प्रेक्षकांपर्यंत आपलं प्रमोशन पोहोचलं. जुन्नर तालुक्यातल्या किती लोकांपर्यंत प्रमोशन पोहोचलं याची खरंच कल्पना नाही. किती लोकांनी सपोर्ट केला, किती लोकांनी पोस्ट शेअर केल्या याचीसुद्धा कल्पना नाही. अनेक लोक रस्त्याने थिएटरकडे जात असतानाही भेटतात. हां, तुमची पोस्ट वाचली होती आणि आम्हाला सिनेमा पाहायचा आहे असंही सांगितलं जातं, म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात किती लोक आली, किती लोकांनी सिनेमा पाहिला हेच सत्य मानलं जातं जेव्हा लोक तिथपर्यंत येऊन सिनेमा पाहतात. आणि एवढी शाश्वती देतो की जितके प्रेक्षक थिएटरपर्यंत आले, ज्यांनी सिनेमा पाहिला, ते नाराज न होता निघून गेले. म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की कुठला तरी येऊन आपण फालतू सिनेमा पाहिला. ह्या तोंडावरती आमनेसामने विचारलेल्या प्रतिक्रिया आहेत. जर सिनेमा आवडला नसेल तर नाही म्हणा, आवडला असेल तर हो म्हणा, 4 लोकांना सांगा. आणि अजूनही तसं होतं आहे की जे काही प्रेक्षक चित्रपट पाहून गेलेत त्यांनी 4 लोकांना सांगितलं आहे, तर ते 4 लोक त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार येऊन आजही सिनेमा पाहत आहेत. 4थ्या आठवड्यात, उद्या 5वा आठवडा सुरू होतो आहे. तर हेच आहे की या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की माझ्यात जेवढी ताकद होती, जेवढी लढण्याची शक्ती होती, तितकी मी पणाला लावली. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा थांबावं लागेल असं वाटायला लागलं आहे की किती आपण बोलू शकतो, विनवणी करू शकतो किंवा अपेक्षा ठेवू शकतो. तर या अपेक्षा ठेवणं, विनवण्या करणं आता कुठेतरी थांबलं पाहिजे. प्रेक्षकांनी स्वतः मनावरती घेऊन हा सिनेमा पाहायला आलं पाहिजे असं वाटायला लागलं आहे. आणि जितकं शक्य होईल तितकं मी वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीलच. तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला तर लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटर नारायणगाव येथे सिनेमा पाहायला या. आणि जर काही वाटलं तर 96 65 37 37 39 स्क्रीनवरती खाली नंबर दिला जाईल, त्यावरती व्हॉट्सअप करा किंवा फोन करा. आणि त्या माध्यमातून ग्रुपनं सिनेमा पाहायला येणार असाल, कुठूनही या, तुमच्यासाठी आपण शो अरेंज करण्याचा प्रयत्न नक्की करू. तसा सपोर्ट आपल्याला दादा करतीलच अशी अपेक्षा ठेवतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.